बागेश्वर धाम सरकार कोण आहेत? बागेश्वर धाम सरकार यांच्या दरबारामध्ये हजारो भक्तांची गर्दी होत असते। बागेश्वर धाम सरकार समोरील भक्तांच्या मनातली ओळखून एका कागदावर लिहून त्यांना त्यांच्या समस्या सांगत असतात आणि समस्यांचे निवारण करत असतात। मग तुम्हाला हा कधी प्रश्न पडला का की बागेश्वर धाम सरकार नेमके कोण आहेत? त्यांचा जन्म कुठला आहे? बागेश्वर धाम यांच्या कुटुंबामध्ये नेमके कोण कोण सदस्य आहेत माहिती आहे का? बागेश्वर धाम सरकार कुठले आहेत माहिती आहे का? नाही ना। बागेश्वर धाम सरकार यांचा इतिहास काय आहे माहिती आहे का? नाही ना। मी कशाला आहे मी सांगतो, ऐका। बागेश्वर धाम सरकार यांचं खरं नाव आहे धीरेंद्र कृष्ण गर्ग, परंतु ते बागेश्वर धाम सरकार बागेश्वर धाम महाराज म्हणून ओळखले जातात। बागेश्वर धाम सरकार मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील गहा गावातील एक सुप्रसिद्ध धार्मिक स्थळ धाम सरकारचे ते पीठाधीश आहेत। बागेश्वर धाम यांचा जन्म 6 जुलै 1996 रोजी मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील गाडा गावामध्ये एका ब्राह्मण कुटुंबामध्ये झाला। त्यांच्या कुटुंबामध्ये एकूण 5 सदस्य आहेत। त्यांचे वडील श्रीराम करपाल गर्ग, त्यांची आई सरोज गर्ग, त्यांचे आजोबा श्री भगवानदास गर्ग, त्यांचे धाकटे बंधू शालिराम गर्ग आणि त्यांची बहीण रीता गर्ग। बागेश्वर धाम सरकार यांना 14 जुलै 2022 रोजी लंडनमधील संसदेमध्ये सन्मान करण्यात आला। मग धीरेंद्र शास्त्री बागेश्वर धाम सरकार कसे झाले? बालाजी महाराजांच्या कृपेने आणि आज्ञेने त्यांना आजोबा श्री दादा गुरुजी महाराज यांचा सहवास लाभला। त्यानंतर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या माध्यमातून दादा गुरुजी बालाजी महाराजांच्या सेवेमध्ये रुजू झाले। त्यानंतर संन्यासी बाबाचा आणि या धामाचा महिमा जगभर पसरला आणि त्याचाच परिणाम म्हणजे दर मंगळवारी आणि शनिवारी लाखो भाविक दर्शनासाठी या धामाला येतात। बागेश्वर धाम सरकार समोरील भक्तांच्या मनामधील संकट ओळखून त्यांचे सर्व मनामधील सर्व गोष्टी ओळखून एका कागदावर लिहित असतात आणि त्यांना ते दाखवत असतात आणि त्यांचे संकटाचे निवारणही करत असतात। हे सर्व बागेश्वर धाम सरकार यांच्यावर असलेल्या बालाजी महाराजांच्या आशीर्वादामुळे हे सर्व ते सहज करू शकतात। हा जर का व्हिडिओ तुम्हाला जर का आवडला असेल तर लगेचच व्हिडिओ लाईक करून टाका। बागेश्वर धाम सरकार यांच्याबद्दल जर का तुम्हाला साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये कळाले असेल तर लगेचच व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, इंस्टाला प्लीज फॉलो करा आणि चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका। लगेच करून टाका सबस्क्राईब। भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह पुढच्या वेळेस। तोपर्यंत गुड बाय।